केंद्र सरकारनं कांदा निर्यातीस परवानगी दिलेली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। 6 देशात कांदा निर्यात होणार आहे। बांगलादेश, UAE, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना कांदा निर्यात करता येणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, निवडणुकीच्या तोंडावरच्या या निर्णयाकडे कसं बघायचं? वारंवार मागणी होती की निर्यात बंदी उठवावी म्हणून, आणि त्या संदर्भामध्ये आता नेमकं निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण अनेक ठिकाणी शेतकरी नाराज असल्याचं बातम्या आल्या होत्या। त्याचबरोबर कांद्याचा भाव जो आहे तो पडला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही उरत नव्हतं, आणि त्यासाठीच हा निर्णय केंद्र सरकारने मोठा घेतलेला आहे असं म्हणता येईल। 99,150 मेट्रिक टन हा कांदा आता निर्यात केला जाणार आहे, आणि मिडल ईस्टमध्ये हा कांदा जे आहे मिडल ईस्टमध्ये सुद्धा निर्यात केला जाणार आहे। त्यामुळं आता शेतकऱ्यांना काही दर आणि भाव चांगला मिळण्याची शक्यता आहे। नक्कीच एक अत्यंत महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल। शेतकऱ्यांसाठीची कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे। 6 देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे। मिडल ईस्टमध्ये हा कांदा निर्यात करता येईल। जवळपास 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारनं आता परवानगी दिलेली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय समोर आलेला आहे। 99,150 मेट्रिक टन इतकं कांदा निर्यातीला आता परवानगी दिली, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काहीसा दिलासा म्हणता येईल।